कशी आहेस? हॅलो, मी ठीक ठाक. तू बोल, कशी आहेस? मी मजेत. पण हा वीक मला एकदम बिझी जाणार आहे आता. अरे देवा. कारण आमची कोस्टारिकाची ट्रिप येते आणि मला ब्युटिफिकेशन करायचंय. हेअर सलॉन मध्ये जाऊन हेअर कलर करायचे आहेत आणि बाकी सगळं नेल्स पण करेन बहुतेक, बघूया. पण हेअर कलर करण्यासाठी एक जो प्रोसेस आहे त्याला स्वतःची एक मनाची तयारी दरवेळेला करायला लागते मला. बट आय फील इट्स वर्थ द एफर्ट. अपॉइंटमेंट घ्या, मग त्याच्यासाठी वेळ काढा, मग ते वेळ बरोबर मॅच करा, असं सगळं एक प्रोसेस आहे त्याची. खरं आहे. आणि मला हे सांगण्यास आनंद होतो की मला मला जी काय मुक्ती मिळालेली आहे या सगळ्यातनं. चांगलं आहे ना. आय मीन इफ इट वर्क्स फॉर यू. माझ्यासाठी तरी आय एम नॉट देअर येट. माझं एक प्रोसेस व्हावी लागेल बहुतेक कधीतरी. आय थिंक त्याच्या मागचं कारण बहुतेक माझं असावं की माझे खूप लवकर पांढरे व्हायला लागले केस. मला वाटते माझ्या आईने कधी केलं नाही. पण तिचे आतापर्यंत असे थोडे थोडे पांढरे इथे तिकडे पांढरे असेच आहेत. म्हणजे ती जेव्हा आजी झाली तेव्हा ती आजी सारखी दिसायला लागली, म्हणजे पांढरे केस दिसायला लागले. माझं म्हणजे तिशीतच पांढरे व्हायला लागले. त्यामुळे इट वॉज तिशीत एकदम म्हणजे 4 वर्षाचं मुलगा घेऊन जायचे तर लोकांना अगदी तुमचा ग्रँडसन का वगैरे असं विचारायला नको. त्या भीतीमुळे बहुतेक आय स्टार्टेड. आणि काय माहिती, मे बी वेन आय गो इन टू माय सर्टन एक्सेप्टेबल एज, मे बी आय रॉक माय ग्रेज. त्या बाबतीत आपल्या दोघींचं मला वाटतं सेम झालं. 25 मी असेन तेव्हापासून मी मेहंदी लावायचे. तेव्हा एक ते होतं ना, म्हणजे मी पुण्यात राहायचे पेठेमध्ये. तर तेव्हा असे ते डांबरी रस्ता असणारे फक्त गोदरेजचा हेअर डाय मिळायचा. म्हणजे मी असं लांबून बघून सांगू शकायचे की हा यांनी रंगवलंय बरं का, ह्यांचा रस्ता रंगलेला आहे आता असं. ते मला करायचं नव्हतं. तर मग फक्त एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे काहीतरी मेहंदी लावायचा. सर्व रंगांच्या शेडचे केस असलेल्या काकू मावश्या होत्या माझ्या. ठीक आहे. आणि मग कोणी त्याच्यात बीटच घालायचं मग, आणि अजून म्हणजे असं तांबूस मध्ये पण शेड्स, आणि त्याच्या पुढच्या सगळ्या लालच्या सगळ्या शेड्स आणि अशा. आणि मग फ्रस्ट्रेट होऊन एकदम गोदरेजचा डांबरी रस्ता. अशा त्यांच्या सगळ्या स्टेजेस मी नोटीस करायचे म्हणजे तेव्हा. मी साधारण वयाच्या 40व्या वर्षापर्यंत म्हणजे 15 वर्ष वगैरे मी तो मेहंदी येऊन जाऊन केली. मला कंटाळा खूप यायचा. कारण ते भिजवा मग ते लावा आणि मग त्याचा असं खूप चिवडा असतो ग. म्हणजे तुझ्या आयुष्यातला जर तुला 2 दिवस मिळत असतील विकेंडचे, तर त्यातले असं बराच काळ 4-5 तास त्या सगळ्या प्रकरणात जायचे. मी अतिशय आळशी मुलगी आहे. त्यामुळे मला तो एक त्रास होता. आणि एक दिवस मला आठवतंय की आम्ही असं एका म्हणजे तेव्हा आणि इन ऑफिस होतं सगळं कोविडच्या आधी, बरेच वर्ष आधी, म्हणजे 10 वर्ष वगैरे आधी आत्तापासून. तर मीटिंगमध्ये आम्ही असे सगळे बसलो होतो आणि काहीतरी क्रिटिकल डिस्कशन चाललं होतं. ओके, काहीतरी बॅकआउट करायला लागणार होतं, काहीतरी खूप आग लागली होती थोडक्यात. तर आय वॉज इन्व्हॉल्ड, आय वॉज वर्किंग. आणि थोड्या वेळाने माझ्या डोक्यात आलं, अरे बापरे, आपल्याला आता आज रात्री मेहंदी भिजवायला लागणार आहे. कारण उद्या आपल्याला करायचं, कारण रविवारी आपल्याला आणि कुठेतरी जायचंय. त्या दिवशी मी ठरवलं की दिस इज इट. परत मी हे करणार नाहीये. पण मला तरी पण असं वाटतंय की मे बी ॲट सर्टन एज आय विल एक्सेप्ट इट आणि मूव्ह ऑन. म्हणजे वेन इट्स ओके टू रॉक युअर ग्रेज. पुरुषांचं मला वाटतंय सोसायटली वी हॅव एक्सेप्टेड की ग्रे स्टिक्स असले, थोडेसे मच्युअर माणसं दिसली की ते अजून जास्त चांगले दिसतात असं एक सोसायटली एक्सेप्ट केलंय. माझं पण मी मेहंदीनीच सुरू केला प्रवास. आणि अच्छा. तेव्हा ओके वाटायचं, म्हणजे ती एक कोणतरी पार्लरवाली विशिष्ट काय ते तू म्हणाली तसं कुठले तरी बीट बीट काहीतरी टाकून त्याच्यामध्ये इट डेंट लुक तांबूस. पण जेव्हा समोर मला समोर एक असा पॅच आहे इंदिरा गांधी सारखा, असा तो तेवढाच फक्त व्हाईट आहे असा, म्हणजे प्रॉमिनंटली. हम्म. आणि तो जेव्हा फेड व्हायला लागला आणि तो असा ब्राऊन दिसायला लागला, तेव्हा लाईक नाही, आय नीड टू डू समथिंग विथ दिस. मग ते जरा कलरिंग कडे मी वळले. अगेन आय वॉज व्हेरी अफ्रेड की
केस गळतीलच काय आणि टकल्यापेक्षा तरी ग्रे ऍटलीस्ट आय हॅव हेअर वगैरे वगैरे तो सगळा होता माझा स्ट्रगल की कलरिंग करायचं की नाही करायचं. पण आय फील लाईक आय वॉज सो यंग तेव्हा टू रॉक माय ग्रेस इन माय 30s की आय सेड की ठीक आहे लेट्स स्टार्ट आणि मग लेट्स सी की व्हॉट एव्हर. आणि आता मी व्हिडिओज बघते पण त्याच्यामध्ये पीपल हॅव कम अप विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज की ते काय करतात ते बाकी केस पांढरे करून टाकतात टू ट्रान्झिशन फ्रॉम लाईक कम्प्लिटली ग्रे. सो देन मध्ये मध्ये मग ते ग्रे हायलाइट्स केल्यानंतर they kind of blend in and then they can grow it out. So that is if anybody wants to grow it out, and that's probably the route I will take when I'm ready for it. Ki I will start with gray streaks and मग kind of go from there. पण आय अंडरस्टँड बोथ साइड्स ऑफ द आर्ग्युमेंट. आय फील मला स्वतःला नॉट जस्ट की बाकीचे कसे बघतात आपल्याकडे पण मला स्वतःला कॉन्फिडन्स जास्त वाटतो. आय फील लाईक आय कॅन प्रोजेक्ट बेटर. ते पण अगेन मानसिक असावं आहेच आय थिंक. पण आय फील मोर कॉन्फिडंट इन माय सेल्फ. इट्स नॉट जस्ट की बाकीचे मला कसे बघतायत. आय फील लाईक आय एम मोर प्रेझेंटेबल. जस्ट की आपण झोपेतून उठून कसेही दिसलो की आपल्याला डाऊनच वाटतं ना. म्हणजे तोंड जरा धुवून जरा तरी व्यवस्थित दिसलं पाहिजे राईट. तर त्याचाच एक एक्सटेन्शन आहे असं मला वाटतंय की आय फील लाईक आय एम नॉट फुल्ली रेडी. असं थोडंसं असं इथे गबाळ वाटतंय असं वाटतं. विनोदी प्रसंग पण बरेच ह्याच्यामध्ये घडतात ना, म्हणजे मला मध्ये कोणीतरी माझे जर तू बघितलं तर व्यवस्थित रुपेरी आहे, म्हणजे व्यवस्थित दिसतात. तर मध्ये मला कोणीतरी विचारलं येऊन अनोळखी व्यक्तीनी की अरे हे कुठली शेड आहे ग ही, हे खूप छान दिसतात तुझे स्ट्रिक्स. निशब्द ग म्हणजे ते ट्रान्झिशन करताना दॅट्स व्हॉट दे आर डुईंग नाव राईट. दे आर पुटिंग दोज दॅट यू नॅचरली हॅव. दे आर बेसिकली पुटिंग दोज इन सो दॅट दे कॅन ग्रो अप टू देअर ग्रे. नाही पण तसं ऍज आय सेड की माझं सेल्फ कॉन्फिडन्स मला छान वाटतं म्हणून आय फील द इच टू कीप टचिंग इट अप. पण माझ्या नवऱ्याचं उलट आहे. तो मला म्हणतो की मी करून येते टचअप वगैरे. ते म्हणतो की अगं आता तू इतकं म्हणजे आपल्या वयामध्ये इतकं अंतर दिसतंय आता की जुही चावलाच्या नवऱ्यासारखं वाटायला लागलंय मला असं मला वाटतं की इज कोणाचं काय दिस तर कोणाचं काय. इज दिस इम्पॉर्टंट. पण नाही ऑन अ कल्चरल नोट म्हणजे आपलं ठीक आहे की आपण ग्रे लपवण्यासाठी ब्लॅक करतो राईट. हम्म. पण तू जर युएस मध्ये बघितलंस तर बरेच लोक आपले ब्रुनेट केस त्यांच्या डोक्यात काहीतरी कल्चरली असेल डोक्यात की ब्लॉन्ड जास्त सोफिस्टिकेटेड आणि चांगलं दिसतं असेल कदाचित. पण इफ यू सी अ लॉट ऑफ पीपल हॅव दॅट ब्लॉन्ड हायलाइट्स और ब्लॉन्ड काइंड ऑफ गोइंग टुवर्ड्स द ब्लॉन्ड. आणि मग ते जेव्हा रूट टचअप्सला जातात रेग्युलरली 6 वीक 7 वीक जे काय इकडे एवढं ऍडव्हर्टाइजमेंट होते त्याची. इट इज टू हाईड द ब्रुनेट म्हणजे द ब्राऊन हेअर फ्रॉम शोईंग. म्हणजे त्यांचे बाकी सगळे ब्लॉन्ड असले किंवा ब्लॉन्ड स्टिक्स असले तर मग ते एकदम एक पट्टा दिसतो ना डार्क हेअरचा. हम्म. तर त्याच्यासाठी पण ते जातात. सो इट इज मोर टू डू विथ हाऊ यू वॉन्ट टू परसिव्ह युअर सेल्फ. असं आपण म्हटलं ना आपल्या मागच्या एपिसोडमध्ये की एक सेल्फ इमेज असतो. आय थिंक तो आरशात आपल्याला दिसला पाहिजे. वेदर ग्रे हेअर ब्लॅक हेअर ब्लॉन्ड हेअर वॉट एव्हर इट इज यू हॅव एन इमेज ऑफ युअर सेल्फ. तो जर आरशात दिसला नाही तर आय फील की अनोळखी कोणतरी माणूस इज लुकिंग बॅक ॲट अस. सो बिकॉज इन आर हेड वी हॅव दॅट. पण याद आय अंडरस्टँड युअर एक्स्ट्रीम केसेस की तुम्ही तुमचं ते इमेज पण वाढवा. म्हणजे ऍज युअर एज प्रोग्रेसेस मे बी दॅट इमेज शुड ऑल्सो मच्युअर आणि ग्रो अप. तुला किती फरक वाटतो मला माहिती नाही, पण माझा केसांचा पोत प्रचंड सुधारला. नाहीतर ते जेव्हा मी मेहंदी लावायचे ना तेव्हा ते असे म्हणजे झाडू आणि खराटा याच्या मधलं काहीतरी होतं. माझे मुळातले तसे नाही आहेत, मऊ आहेत एकदम. तर जेव्हापासून मी कलर करणं बंद केलं, मेहंदी लावणं बंद केलं, तर ते परत मऊ झाले. म्हणजे तो ते विचारायला अजून तुला फूड फॉर थॉट. नाही मध्ये कलरिंग जेव्हा सुरू केलं तसं मी म्हणलं ना मला खूप नर्वसनेस होता कारण केस गळतीलच काय होतील तर. तर सुरुवातीला नाही झालं. पण मग मध्ये माझे खूप गळत होते. पण अगेन हेअर ऑइलिंग आणि त्याची थोडीशी काळजी घ्यायला लागले मी जास्त. हेअर ऑइलिंग आणि दुर्लक्ष न करता थोडंसं हीट
प्रोटेक्टंट थोडंसं वापरून मग दे आर बिकम ओके नाव. की आधी मध्ये तर अगदीच म्हणजे आय वॉज लाईक आता कलर की बॉल्ड मध्ये असं माझा चॉईस होणार होता. पण पण नाही, आता अगेन ऑइलिंग आणि सगळं केल्यानंतर इट इज द, आय थिंक इट्स बेटर नाव. माहित नाही कधी, ऍज आय सेड, की माझ्या इमेज मधली जेव्हा मी आजी होईन आतमधनं, आय एम प्रोग्रेसिंग, बट जेव्हा मी माझ्या स्वतःला असं एक आजी म्हणून एक्सेप्ट करेन, तेव्हा मे बी आय विल एक्सेप्ट द ग्रेज एज वेल. चलो तू जा तुझ्या हेअर कलर अपॉइंटमेंटला आणि मी इकडे घ्यायची या, टाइमपास करते कारण माझ्याकडे वेळ आहे हेअर अजून कलरचा. अपॉइंटमेंट घ्यायची आहे, नंतर ते सगळं स्केड्युलिंग ओ करायचंय. सो हा. इट इज, आय अग्री दॅट इट इज अ प्रोसेस अँड इट मस्ट बी फ्रीइंग टू नॉट हॅव टू डू इट, बट मेंटली आय एम नॉट देअर येट. ओके नो प्रॉब्लेम. ओके. भेटूया चल बाय. ओके, चल बाय, चिरी मिरी.